जय गजानन. लग्न सराई चालू झालेली आहे. भरपूर ठिकाणी मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यासाठी स्थळं बघणं स्टार्ट असतील. पण मग तुमचं लग्न जर जमत नसेल, लग्नामध्ये काही अडथळे येत असतील किंवा वारंवार काही ना काही प्रॉब्लेम्समुळे तुमचं लग्न मुडत असतील, असे जर प्रॉब्लेम येत असतील ना, तर तुम्ही गणपतीचं आता तर कॉमनली जवळपास भरपूर ठिकाणी मंदिरं मिळून जातात. कुठल्याही गणपती मंदिरात जाऊन गणपती मंदिराला 11 जास्वंदाचे फुलं आणि 11 दिवस हे तुम्हाला कंटिन्युअसली व्हायचे आहेत. आणि तेही संकल्प घेऊन. संकल्प घ्या. तुम्हाला जर संकल्प कसा घ्यायचा हे माहीत नसेल तर कमेंट करा. मी त्याच्यावर सेपरेट एक व्हिडिओ बनवेल किंवा मग तुम्हाला कमेंटद्वारे इन्फॉर्मेशन देईल. पण संकल्प घेऊन हे करा. आता तुम्हालाही माहिती आहे की लग्नामध्येही मंगलाष्टकं म्हणत असताना आपण गणपती बाप्पांचे अष्टनाव आहेत ते घेत असतो किंवा गणपती बाप्पाचीच पूजा करत असतो. तर ज्या त्या गोष्टीसाठी जे ते देव असतात. तुम्ही प्रत्येकच गोष्टीला कुठल्याही देवाची पूजा करू शकत नाही. तर गणपती बाप्पा हे इष्टदेवता असल्यामुळे तुम्ही त्यांचं जर पूजन केलं, संकल्प केला व्यवस्थित किंवा मंत्र चॅन्टिंग करा. मंत्र चॅन्टिंग इज द बेस्ट रेमेडी. सगळ्यात मोठी गोष्ट सांगते, कुठलाच ग्रह एका दिवसात शांत होत नाही, कुठला देव एका दिवसामध्ये प्रसन्न होत नाही. याच्यासाठी तुम्हाला काहीतरी एक संकल्प घेऊन तो संकल्प पूर्ण करावा लागेल. आणि मंत्र चॅन्टिंग केल्यानंतर तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत. असे आम्ही खूप लोक बघितलेले आहेत ज्यांचं आयुष्य चेंज झालेलं आहे फक्त मंत्र चॅन्टिंगने. कुठल्याही एका देवाचं, कुठल्या तरी एका देवाला तुम्ही तुमचं इष्ट माना आणि इष्ट मानून त्याची पूजा करा, त्याचे मंत्र चॅन्टिंग करा. खूप फरक पडेल. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. जय गजानन.